सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 9 मे 2025 पावर्ड बाय ललित टेलर्स लुक गुड फील गुड सूट शेरवानी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा। पिण्याच्या पाण्याची मागणी होताच त्वरित टँकर सुरू करावे, पालकमंत्री शंभूराज देसाई। पिण्याच्या पाण्याची उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही। जिल्ह्यात आज मितीस 68 टँकर सुरू असून जी गावे वाडी वस्त्या टँकरची मागणी करतील त्या ठिकाणी तहसीलदार, गट विकास अधिकारी, पाणी पुरवठा अधिकारी यांनी त्वरित भेट देऊन 3 दिवसात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत असे निर्देश सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले। पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यातील पाणी टंचाई आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यालयात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते। कोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील शिवनेरी शुगर लिमिटेड कारखान्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई, 25 लाखांची बँक गॅरंटी जप्त, माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांच्या लढ्याला यश। कोरेगाव तालुक्यातील जयपूर गणेश टेकडी येथील शिवनेरी शुगर लिमिटेड या खासगी साखर कारखान्याने केलेल्या बेकायदेशीर प्रदूषणाच्या विरोधात दिलेल्या लढ्याला यश आले आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ केर कारखान्याच्या विरोधात कारवाई करत कारखान्याची 25 लाखांची बँक गॅरंटीची रक्कम त्यांनी जप्त केली। पुणे येथील प्रादेशिक अधिकारी जयेश साळुंखे यांनी या संदर्भातील आदेश पारित केला, अशी माहिती सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी दिली। अनुदानित कृषी अवजारांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, कृषी विभागाचे आवाहन। जिल्हा परिषद सेच योजना 2025-26 अंतर्गत जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने विविध शेती उपयोगी अवजारांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून शेतकऱ्यांनी अर्ज करून योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे। योजनेअंतर्गत विविध प्रकारची कृषी अवजारे, यामध्ये 2 HP विद्युत चलित कडबाकुट्टी संयंत्र, कॅनव्हास ताडपदरी, ट्रिपल पिस्टन स्टेपस इंजिन, मोटारीसह 5 किंवा 7.5 HP विद्युत पंप संच, 3 HP विद्युत पंप, HDP इत्यादी, PVC पाईप प्रति लाभार्थी जास्तीत जास्त 30 पाईप, कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत पलटी नांगर, 65 कुट्टी यंत्र, खोडवा तासणी यंत्र व पेरणी यंत्र, पॉवर विडर मतपेटीसाठी अनुदान देणे यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात असल्याची माहिती कृषी विभागातून सांगण्यात आली। DP जैन कंपनीच्या कास्टिंग यार्डमधील साहित्याला आग, दोंडेवाडी फाटा येथील घटना। बंगलोर आशियाई महामार्ग कराडच्या उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या DP जैन कंपनीच्या दोंडेवाडी फाटा तालुका कराड येथील कास्टिंग यार्डमधील साहित्याला गुरुवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास आग लागली। या आगीत कास्टिंग यार्डमध्ये असलेले पाईप व अन्य साहित्य जळून खाक झाले। कराड नगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यास यश आले। मलकापूर परिसरात ST बंद पडल्याने 2 तास वाहतूक कोंडी। ST महामार्गावरच बंद पडल्याने 2 तास वाहतूक कोंडी झाली होती। गुरुवारी झालेल्या वाहतूक कोंडीचा स्थानिक नागरिकांसह महामार्ग ग्रामस्थ होणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला। ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली। मलकापूर येथे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे। या कामामुळे दोन्ही बाजूची वाहतूक उपमार्गावरून वळवण्यात आली आहे। महामार्गावर मलकापूर नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते। गेल्या काही महिन्यांपासून मलकापूर परिसरात ST महामंडळाच्या बस बंद पडण्याचा सिलसिला कायमच सुरू आहे। त्याचप्रमाणे गुरुवारी सकाळी मलकापुरात सातारा कोल्हापूर लेनवर बस अचानक महाकाळात बंद पडली। 6 पदरीकरणाच्या कामामुळे अगोदरच अंदूर असतात, त्यातच बस बंद पडल्याने 2 तास वाहतूक कोंडी झाली। देगाव फाटा परिसरातून दुचाकीची चोरी। देगाव फाटा परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 14 एप्रिल रोजी पावणे 8 ते 8 वाजण्याच्या दरम्यान देगाव फाटा येथील सातारा चिकन सेंटरच्या समोर पार्क केलेली अभिजित तिताडे राहणार शाहूपुरी सातारा यांची दुचाकी क्रमांक MH11 DF 6312 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे। फलटण येथील एकाची 1.5 लाखांची फसवणूक। वेगवेगळ्या ठिकाणी रोख रक्कम फोन पे वर घेऊन 1,48,000 रुपयांची फसवणूक केल्याची घटना 27 एप्रिल ते 2 मे दरम्यान घडली। या प्रकरणी रोहिदास पांडुरंग मुळीक वय 25 राहणार मुक्काम पोस्ट सासकल तालुका फलटण जिल्हा सातारा यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून दशरथ चव्हाण, क्षितिजा क्षीरसागर, अशोक सामोलत त्यांच्या इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दावडवाडी तालुका खंडाळा येथे तलावात बुडून एकाचा मृत्यू। खंडाळा तालुक्यातील दावडवाडी या ठिकाणी असणाऱ्या सक्रिया तलावामध्ये पोहायला गेलेली व्यक्ती बुडाली। शिरोळ रेस्क्यू महाबळेश्वर ट्रेकरच्या वतीने राबवलेल्या शोध मोहिमेतून बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधण्यात यश आले। जब्बार अली मानकर वय 25 राहणार दावडवाडी तालुका खंडाळा असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। भुईंज पुलावरून कंटेनर कोसळता वाचला। भुईंज येथील कृष्णा नदी पात्रावर असणाऱ्या पुलावरून बुधवारी रात्री एक कंटेनर कोसळता वाचला। या पुलाखाली बांधकाम कामगार व मध्यधुंद अवस्थेत असणारे लोक होते। युवकांनी प्रसंगदान राखत वेळेस मदत कार्य राबवल्याने मोठा अनर्थ टळला। बुधवारी रात्री 11:30च्या सुमारास महामार्गावर भुईंज पुलानजीक हनुमान मंदिरानजीक चालकाची नियंत्रणाने कंटेनर कमान तोडून पुलाच्या कट्ट्यावर गेला। हा कंटेनर खाली कोसळत असतानाच युवकांनी तो थोपवून ठेवला। यानंतर पोलिसांनी कंटेनर महामार्गाच्या बाजूला काढला। वाईतील MIDCत रोजगारासाठी परप्रांतीयांची भरती, स्थानिकांची नाराजगी, पोलीस पडताळणी न झाल्याने सुरक्षेचा प्रश्न। येथील औद्योगिक वसाहत व बाजारपेठेतील मुख्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगारांची भरती होत असल्याचे समोर आले आहे। त्यामुळे स्थानिक तरुणांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे। स्थानिक रोजगाराची संधी घेऊन परराज्यातून येणाऱ्या कामगारांना प्राधान्य दिले जात असल्याने स्थानिक युवकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। तसेच जे परप्रांतीय आहेत त्यांची पोलिसांकडून पडताळणी न झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो। सातारा शहर जिल्ह्यातील नोकरीविषयक माहिती।
कामाचे स्वरूप ऑफिस परिसरातील बागकाम प्लस ऑफिस काम मदत यासाठी पुरुष उमेदवार हवा. शेती कामाचा अनुभव असावा. वय 25 वर्षाहून अधिक. पगार पात्रतेनुसार. कामाचे ठिकाण अजंठा चौक परिसर NH4 सातारा. संपर्क व्हॉट्सअप 9156875791. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.